शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण हा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला प्रश्न सुटला आहे। या विभागाचे माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातून महायुतीचा उमेदवार म्हणून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। नुकतीच आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। आपल्यासोबत आहेत आढळराव पाटील। दादा, काय सांगाल, मुख्यमंत्री साहेबांची यांनी आपली चर्चा झाली, यातनं काय निर्णय झाला? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 5 वर्ष कसली अपेक्षा न ठेवता मी मतदारसंघामध्ये जनतेची सेवा करतो आहे। विकास कामं असेल, लोकांना धीर देण्याचं काम असेल, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल, दुष्काळामुळे झालेलं नुकसान असेल, कोरोना काळामध्ये लोकांना आलेल्या अडचणी असेल, ह्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी सातत्यानं जनतेमध्ये आहे, गावोगावी फिरतो आहे। मतदारसंघ मोठ्या क्षेत्रफळामध्ये जवळजवळ 55% ग्रामीण आणि 45% शहरी भाग असल्यामुळं दोन्ही ठिकाणी माझं अस्तित्व आपल्याला बघायला मिळतं आहे। अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यापासून फिरतो आहे। त्यामुळं मुख्यमंत्र्यांना हे गृहीत आहे की मी ह्या वेळेला लोकसभेचा उमेदवार असेल असं मुख्यमंत्र्यांनी मला वेळोवेळी तसे संकेत दिले आहे 1.5-2 वर्षामध्ये। काल कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर आदरणीय वळसे पाटील, मी, अजितदादा आणि मुख्यमंत्री आम्ही एका बाजूच्या दालनामध्ये एक 20-25 मिनटं चर्चा करत होतो। त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांसमोर विषय काढला की साहेब, आता हे सगळीकडं चालू आहे, माझ्या मतदारसंघामध्ये उमेदवार महाविकास आघाडीचा जाहीर झाला आहे, त्यांचा प्रचार चालू झाला आहे, आपल्याकडं कधी होणार आहे? तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की आढळराव, तुम्ही 5 वर्षे फिरता, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून काम करताय, ते तसंच काम चालू ठेवा, थांबवू नका। ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जाते की शिवसेनेला जाते याचा निर्णय आज उद्याकडे होईल, त्यानंतर होईल, परंतु तुम्ही उमेदवार म्हणून महायुतीचेच उमेदवार असणार हे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आणि मला काम चालू ठेवण्यासाठी सांगितलं। खरं तर ही जागा नक्की कोणत्या पक्षाला जायला अजून निश्चित नाही, मात्र तुम्हाला काम करण्यास सांगितलं आहे। पुढील निर्णय कसा असेल, ही जागा कोणत्या पक्षाला, समजा ही जागा राष्ट्रवादी पक्षाला गेली तर त्यावर पुढील धोरण काय असेल हे सांगितलं ना तुम्हाला मी। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेली किंवा शिवसेनेला गेली तरी तुम्ही महायुतीचेच उमेदवार असणार आहे, त्याप्रमाणे काम चालू ठेवा असं सांगितलेलं आहे। हा जागा वाटपाचा जो तिढा आहे साधारणपणे किती दिवस हात सुटेल? मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या याचा निर्णय लागायला हरकत नसावी। खरं तर महायुतीने मोठी ताकद लावली आहे। नक्की काय मिशन आहे आणि आपण कोणत्या मुद्द्याच्या आधारावरती येत्या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? गेले 2-3 वर्ष आपण पाहत आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ, गेले 10 वर्ष त्यांनी केलेली कामगिरी देशामध्ये, देशाच्या बाहेर, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, अगदी दुर्गम भागामध्ये नरेंद्र मोदी घरोघरी पोचलेत विकास कामाच्या माध्यमातून। स्त्रियांच्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या योजना असतील, शहरी भागाच्या योजना असतील, शहर सुधारण्याची व्यवस्था असेल, लोकांना घरं देण्याचा विषय असेल, लोकांना घरोघरी पाणी देण्याचा विषय असेल, रस्ते असतील, ही सगळी कामं, शेतकऱ्यांना मदत, आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला, ही सगळी कामं नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून झाली। त्यामुळं नरेंद्र मोदीजींचं आकर्षण ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि आमचं मिशन आहे महाराष्ट्रामध्ये मिशन 48 आणि देशामध्ये केंद्र पातळीवर आपकी बार 400 पार। हे बाकी कुणी किती काही म्हटलं, किती आदळआपट केली तरी नरेंद्र मोदीच उद्याचे 18व्या लोकसभेतले पंतप्रधान असतील आणि NDA सरकार सत्तेवर असेल आणि चांगले निर्णय घेतील ही मला खात्री आहे। महायुतीमधून शिरूर लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीची तयारी करायला सांगितली आहे। पक्ष कोणता हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे, मात्र आढळराव पाटील हेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील हे आता नक्की झालं आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।